देहाबरोबर असलेल्या दोषातून मुक्त होण्यासाठी परमेश्वराला शरण जावे। सत्वगुण सर्वात श्रेष्ठ आहे। याच्या पलीकडे साक्षात्काराने येणारे ब्रह्मस्थिती आहे, तोच खरा परमानंद आहे। साक्षात्काराने जीवनाला सर्वांगीण सार्थकता आणि सफलता येत असते। अशा आपल्या अभंगातून सांगणाऱ्या संत नामदेव महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त शहरातील शिंपी समाज बांधवांनी एकत्रित येत विविध धार्मिक कार्यक्रमांसोबत गुरुवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन केले होते। मनुष्याने दुर्गुणांचा त्याग करून सद्गुण संपादन केले पाहिजे। त्यासाठी विषयात परमात्मा परमेश्वराचे ध्यान केले पाहिजे। हे तर जीवनाचे मुख्य सूत्र आहे। ईश्वराचे स्वरूप आणि संतांची लक्षणे कळली पाहिजे। आपण ईश्वराची भक्ती करतो, तो सर्वसमर्थ, सर्वज्ञ, सर्वसाक्षी आहे। तसेच तो भक्त वत्सल्य दीनबंधू पतित पावन आहे, हे माणसाने लक्षात घ्यावे, असे नेहमी आपल्या अभंगातून प्रबोधनातून सांगणारे संत नामदेव महाराज यांची 668वी पुण्यतिथी शहरातील शिंपीदेवी मंदिरात समस्त शिंपी समाज बांधवांनी एकत्रित साजरी केली। त्यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम, भजन कीर्तन सोबत भव्य महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते। त्यानंतर सायंकाळी समाज बांधवांच्या वतीने अतिशय भक्तिमय वातावरणात टाळ मृदुंगाच्या निनादात पालखी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते। आपणही काही क्षण चित्रांद्वारे या दिंडी सोहळ्यात सहभागी होऊया। एसएन न्यूज साठी अक्षय गायकवाड। अनेक वेगवेगळे कोर्सेस तिथे मोफत दिले जाणार आहे। बऱ्याच जणांना ही कन्सेप्ट माहीत नाही, तरी ज्यांना कमीत कमी 10 ते 15 कोर्सेस आहे, त्याची फीज कमीत कमी 20,000च्या पुढे आणि पूर्णपणे मोफत स्वरूपात आहे। मी आपल्या समाजातील बऱ्याच कुटुंबांचे नावे त्या ठिकाणी बघितलेले आहे। तसंच ज्या कुटुंबांचे नावं त्या ठिकाणी आहे त्या कुटुंबांना 2 लाखापासून ते 10 लाखापर्यंत कर्जाची पण सुविधा तिथे उपलब्ध आहे। आपल्या समाजातील बऱ्याच मुलांनी ऑलरेडी माझ्याकडे प्रवेश घेतलेला आहे। ज्यांना कोणाला अधिक माहिती पाहिजे असेल त्यांनी माझ्या क्लासवर आल्यानंतर त्यांना ती सविस्तर माहिती दिली जाईल आणि याचा आपल्या समाजातील सर्व बांधवांनी जास्तीत जास्त फायदा घेऊन आपली प्रगती करावी।